मेथीपासून एकदम छान अशी रेसिपी बनवणार आहे। त्यासाठी आपल्याला इथे मेथी घ्यायची आहे आणि इथे मी एक जुडी मेथीचा वापर केलेला आहे आणि ही मेथी मी इथे छानपैकी निवडून घेतलेली आणि स्वच्छ धुवून घेतलेली आणि बटाटे इथे 2 बटाट्याचा वापर आपल्याला करायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। हा व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, कारण मुलांना एकच भाजी एकच पदार्थ खाऊन कंटाळा येतो। तर आपण जर नवीन केलं तर मुलांना पण आवडतात आणि मेथी कसं आहे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते। त्याच्यामुळे आणि कसं खूप जास्त लठ्ठपणा पण असेल तर तुमच्या रोजच्या जेवणामध्ये जर मेथीचा वापर केला तर आपलं वेट कमी होते। जर मेथी नसेल तर तुम्ही मेथीच्या दाण्याचा पण वापर करू शकता, पण आता हिवाळा लागलेला त्याच्यामुळे आपल्याकडे सहजपणे मेथी भेटते। त्याच्यामुळे आपण आता मेथीची इथे हा प्रकार करणार आहोत। तर तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर चला आपण करूया रेसिपीला आता सुरुवात। आपल्याला इथे उकडलेले बटाटे घेतलेले मी हे दोन बटाटे आपल्याला छानपैकी ते खिसून घ्यायचे आहे। तर याला मी छानपैकी ते खिसून घेते। तर इथे मी बटाटे खिसून घेतलेले तुम्ही बघू शकता, इतके आपल्याला सॉफ्टली इथे करून घ्यायचे बटाटे। तर इथे मी घेतलेले 1 वाटी ज्वारीचे पीठ, 1 वाटी तांदूळाचं पीठ आणि परत इथे घ्यायचं आहे आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ। आणि आता इथे मी याला सर्व चाळून घेते। आणि जर तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही इथे बाजरीचं पीठ पण वापरू शकता। आणि 2 चम्मच बेसन आणि इथे घ्यायचं आहे आपल्याला ओवा आणि हा ओवा आपण हातावरती चोळून घेणार आहोत। आणि याच्यामध्ये मी टाकणार आहे ठेचा। तुमच्याकडे ठेचा असेल तर तुम्ही इथे ठेचाचा वापर करा, जर नसेल तर तुम्ही इथे लाल मीठ पण वापरले तरी चालेल, पण मी थोडासा ठेचा वापरणार आहे कारण ठेचाने टेस्ट छान येते, त्याच्यामुळे मी ठेचाचा समावेश करते। आणि थोडंसं लाल तिखट पण टाकणार आहे। मी इथे थोडासा ठेचा टाकून घेते 1 चम्मच, कारण खूप जास्त तिखट पण नको व्हायला, त्याच्यामुळे इथे मी 1 चम्मच तिखट ॲड केलेलं आहे। थोडीशी हळद आणि इथे मी थोडा जिरा पावडरचा वापर करून घेते, 1 चम्मच जिरे। आणि इथे जर आपल्याकडे धने कोथिंबीर जर नसता तर मी ते धने पावडरचा वापर करणार होते, पण आपल्याकडे कोथिंबीर असल्यामुळे इथे आता मी धने पावडरचा वापर करणार नाहीये। आणि आपल्याला टाकायचं आता चवीनुसार मीठ। इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेते। थोडं मीठ व्यवस्थित असले की त्याची टेस्ट पण छान होते। आणि आता थोडंसं टाकून घेते लाल तिखट आणि आपल्याला याच्यात एक सिक्रेट वापरायची तुम्हाला सांगते मी। तर इथे मी टाकणार लिंबाचा रस। जर तुमच्याकडे लिंबाचा रस वगैरे असेल तर तुम्ही 1 चम्मच फ्रेश दही पण वापरू शकता, चिंचेचं पाणी पण वापरू शकता। तर आता आपण याला सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा आणि शक्यतो सध्या हळूवारपणे इथे सर्व मिक्स करून, कारण आपल्या बटाट्यामध्ये खूप ओलावा आहे त्याच्यामुळे मी सध्या पाण्याचा वापर करत नाही। सर्व एकजीव करून घ्यायचं इथे आपल्याला, तिखट मीठ सर्व एकजीव करून घेतल्यानंतर मग थोडासा पाण्याचा वापर आपण नंतर शेवटी करणार आहोत। यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकून याच्यामध्ये मिक्स करून घेऊन याला छानपैकी याचा एक गोळा तयार करून घेणार आहोत। वापर केलेला आहे आपल्याला थोडे पाणी टाकून याचा छानपैकी एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। अगदी कमी पाण्याचा वापर करायचा आहे। तर आपल्याला या पद्धतीने असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आपण काय करायचं 15 मिनिटं झाल्यानंतर इथून मी छोटासा गोळा काढून घेते आणि त्याला हातावरती गोल गोल फिरवून घ्यायचं आहे आपल्याला। आणि तुम्हाला सांगते हे खूप कमी वेळेत होतं, त्याला खूप जास्त वेळ लागत नाहीये। तुम्ही जर या पद्धतीने तुम्ही थालीपीठ केले तर सगळ्यात पहिले आपल्याला इथे पोळपाटाला तेल लावून घ्यायचे आणि तिच्यावरती आपल्याला हा गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि सहज आपण याला लाटू शकेल असे इथे तयार होते। आपल्याला खूप जास्त याच्यावरती जोर द्यायचा नाही, सहजपणे आपल्याला हे लाटून तयार होतात, कारण याच्यामध्ये आपण बटाट्याचा समावेश केलेला आहे, त्यामुळे ते इझिली तयार होतात। तर इथे मी याला मधात होल पाडून घेते थोडे साईडने, कारण खूप लवकर भाजून तयार होतात, त्याच्यामुळे तुम्ही असे साईडने याला थोडे छोटे होल पाडून घ्यायचे।
तर आता ही लाटून झाली. इकडे मी पॅन ठेवलेला आहे, त्याच्यावरती आता आपण याला टाकून घेणार आहोत. छानपैकी दोन्ही साईडने भाजून घेणार आहोत. याच्यामध्ये बटाटा परत आपण तांदूळाचं पीठ टाकलेलं, त्याच्यामुळे याची टेस्ट खूप छान येते. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. आता इथे मी सर्व तयार करून घेते. आता याला छानपैकी आपण भाजून घेणार. याच्यासोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा बटाट्याची भाजी किंवा दही कढी कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता आणि अगदी कमी वेळेत होतात आणि मुलांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. आता इथे छानपैकी आपण भाजून घेणार आहोत. ते आपले हे भाजून झालेले आणि अगदी कमी वेळेत होतात. तुम्ही माझा व्हिडिओ बघा, खूप मोठा नाही आहे आणि मी जास्त पण खूप अशी मोठा व्हिडिओ बनवत नाही की जेणेकरून आपला टाईमपास होईल. तर तुम्ही बघू शकता, सकाळच्या डब्यासाठी योग्य पद्धतीने तुम्ही कमी वेळेत करू शकता. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो, जास्तीत जास्त शेअर करा. तर काय मग करताना तुम्ही उद्या सकाळी डब्यासाठी ही रेसिपी, कारण खूप कमी वेळेत होती आणि मुलांना आवडते. आणि माहिती आहे का, जर तुम्ही या पद्धतीने जर थालीपीठ केले तर तुमच्या घरी हे थालीपीठ 8 दिवसातून 2दा नक्कीच होणार, कारण याची टेस्ट खूप छान लागते आणि सर्वांना आवडेल ही अशी रेसिपी आहे. तर चला मग